एका गुरुकडं दोन शिष्य शिकायला होते. त्यांनी सगळी काही विद्या शिकली आणि त्यांचं फक्त एकच शिक्षण राहिलं होतं की लवकर आपल्या देवाकडे जाण्यासाठी काय करावं लागल. ते गुरु म्हणले, हे तुम्हाला ज्या दिवशी माझ्या आश्रमशाळेतून सुट्टी होईल ना त्या दिवशी मी तुम्हाला सांगाल. आणि बघता बघता त्यांचा शेवटचा दिवस आला, म्हणजे शिक्षण होऊन सुट्टीचा. तर म्हणले, गुरुजी आता तुम्ही आम्हाला सांगा ना की आता नेमकं शेवटचा दिवस आजचा आहे आमचा, आज आम्ही जाणार आहे, सांगतो म्हणले. पण मी नाही सांगणार. माझे गुरु या डोंगराच्या पलीकडून राहतील, त्यांच्याकडे जा आणि ते तुम्हाला सगळं काही सांगतील. मग हे तयार झाले आणि मग त्यांनी सांगितलं, जाताना रिकामं जायचं नाही. हे एक भरलेलं पोतं आणि एक रिकामं पोतं, हे दोन्ही उचलून घेऊन जायचं. एक चाबरा होता, त्यानं काय केलं, रिकामं पोतं चुटकुनी उचललं. आणि दुसरा संत स्वभावाचा, त्यानं भरलेलं पोतं उचललं. आणि म्हणाले, आता काय करायचं, हे दोन्ही पोते घेऊन तुम्ही निघायचं. ज्यानं रिकामं पोतं उचललं त्याला काय म्हणले गुरु, की तू काय कर, की रस्त्याने काही चांगलं चुंगलं दिसलं की या पिशवीत टाकून घेऊन यायचं, म्हणजे या पोत्यात टाकून घेऊन यायचं. आणि ज्याच्या भरलेलं पोतं दिलं त्याला काय सांगितलं, यात फळं आहेत, तुला जर वाटाने कुणी गरीब माणसं दिसले तर त्यांना तू हे फळं द्यायचे. मग हे दोघ जण संगच निघाले. हा रिकाम्या पोत्यावाला त्याच्या पुढे चलायचा, मला काही सापडल मी ह्याच्यात टाकी. आणि ज्याच्या डोक्यावर फळांचं पोतं होतं तो दमाने चालायचा. वजन असल्यामुळं पुढे गेल्यानंतर गाव लागलं, तिथं गरीब दिसायला लागली. मग त्यानं काय केलं, ते फळं त्यांना वाटायला चालू केलं. हळूहळू करता सगळं पोतं संपलं. त्या गरीब लोकांनी आशीर्वाद दिले आणि हा मात्र पुढेच पळत राहिला रिकाम्या पोत्यावाला, मला काही सापडल का, आता पण ह्याचं फळाचं पोतं रिकामं झालंय आणि जर काही सापडलं तर हे बी भरू लागल, त्यासाठी घेऊन त्याच्या पुढे पळायचा. पुढे पळता पळता त्याला एका ठिकाणी पैसे सापडले, चिल्लर इतकी सापडली की अर्ध त्याचं पोतच भरलं. वजन झालं, अरे बापरे म्हणला, पैसे तर सापडलेत गडे, पण हा मागून येईपर्यंत मी पुढे जाऊन अजून काहीतरी बघतो, नाहीतर हा मागून येऊन माझा अर्ध्याला वाटणी होईल. पण तो इमानदार होता, तो गुरूंचा ऐकणार होता. मला काय सांगितलंय म्हणला, मला वाटायचं सांगितलंय म्हणला, पण या रिकाम्या पोत्यावाल्याला वाटायचं, याच्या मनात काही लालच येईल म्हणून तो पुढे पळायचा. पुढे गेल्यानंतर त्याला एका जागेवर चांदीचे पैसे मिळाले. अरे बापरे म्हणला, आता तर साधलंच, भरलं, अर्ध्याच्या वर पोतं आलं. खुश झाला, तरी पुढे पळतच राहिला. आणि हा मागचा मात्र दमाने चलत होता, जसं गुरूंनी सांगितले असं करायचे. मग पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी सोन्याची शिक्के मिळाली. वाह, तिथं तर पोतच भरलं. पोतं भरलं, त्यानं खांद्यावर घेतलं, त्या पोत्यात ठेवाय सुद्धा जागा राहिली नाही, काही सापडलं तो, इतकं जाम पोतं भरलं. आणि डोंगर चढायचा होता, डोक्यावर पोतं घेतलं, चलतोय डोंगर काही चलणं व्हायना. मग जो वाटीत आला होता तो मात्र ह्याला ओलांडून पुढे गेला आणि त्या गुरुजवळ बसला. मग हे दोघ जण गप्पा मारीत बसले. आणि गप्पा मारीत बसल्यानंतर हा सोन्यावाला, पोत्यावाला, पैशावाला पाठीमागून उशिरा आला, घामानं गर्द झालेला, परेशान झालेला. आणि मग तिथं ह्या दोघांनी शिष्यांनी त्या गुरुला विचारायला चालू केलं की नेमकं आता देवाकडं वर जायचं म्हणल्यावर लवकर कसं जावा, हे काय असं जावा, असं कसं. त्या गुरूंनी एका शिष्याला विचारलं, तुझ्याजवळ नेमकं तुझ्या गुरूंनी काय दिलतं, फळांचं पोतं. मग काय केलंस तू, वाटीत आलोस, वाटीत येऊन तू इथं माझ्यापाशी लवकर आलास आणि तुझ्याजवळ काय दिलतं, रिकामं पोतं. भरीत आलास, माझ्यापाशी यायला वेळ लागला, वजामुळं, लालचीमुळं. आणि हेच खरं सत्य आहे, जर वाटीत आलं माणूस, तो वजन हलकं होतं आणि लवकर देवाच्या दारात जातो माणूस. आणि गोळा करीत गेलं ना, त्या वजन चालता येत नाही आणि म्हणून माणूस लवकर देवापाशी पोहोचत नाही. आणि जरी पोहोचला तरी तू आता कसा परेशान आहेस, अशा परिस्थितीत हमेशा परेशानच असणार. तर मित्रांनो, कशी वाटली छोटीशी कहाणी, आणि तुम्ही कुठल्या गावातून शहरातून पाहिली आपली कहाणी, हे पण कमेंट करून सांगा. धन्यवाद, भेटू उद्या.